नमस्कार मित्रांनो, मी तुमचा जी के म्हणजेच गणेश. आज आपण पाहत आहे कॅप्टन की टास्कसाठी चाललेली लढाई. तर कालच्या टास्कमध्ये आपण पाहिलं पॅडी दादा व अंकिता ह्यांना कॅप्टन की पदापासून दूर करण्यात आलं. पण पॅडी दादांना भेटण्यासारखं एवढं काय आहे मला एक कळत नाही. अरबाज एवढं पॅडी दादांना का भेटतो व निकी का भेटते? जर असं असेल तुम्ही पॅडी दादांना कॅप्टन का बनवून द्यायचं नाही? तसे तुमच्या वाणी तर ते करणार नाहीत कॅप्टन झाल्यावर. माझं म्हणणं काय आहे की पॅडी दादाला आणि अंकिताला का भेटताय? आता अंकिता इतकी कॅप्टन की बघायला गेलं तर अंकितावानी अजूनपर्यंत मला वाटत नाही ह्या घरात जेवढे कॅप्टन झाले अंकितावानी कोणी कॅप्टनकी केलेली असेल. आणि पॅडीदादा तर समंजसपणे सर्व सांभाळून घेतात. आणि त्यात काल संग्रामने आणि अरबाजने जे सेटलमेंट केलं ते काय बरोबर वाटलं नाही. घरातले सांगताय संग्रामदादांना की तुम्ही काय करताय, तुम्हाला अरबाज संग लढायचं होतं. अरबाज जर तुम्हाला ढकलतोय तर तुम्ही अरबाजला का रिटर्न ढकललं नाही? का म्हणजे तुम्ही अरबाजवर का फोकस करत नाही? अरबाज तुम्हाला इझिली ढकलतो येऊन. तुम्ही पुढे बघताय, तुम्ही का अरबाजला ढकललं नाही? अरबाज तुम्हाला हँडल होत नाही का? तुम्ही सांगायचं ना आम्हाला. मग आम्ही तुम्हाला अरबाजचं संघ पाठवलेलं तर ते बोलतायत संग्रामदादा की नाही मी अरबाजला तुम्हाला का पाठवलं पहिल्या राऊंडला अरबाज संघ? अरे तुम्हाला अरबाजच्या विरुद्ध उभा करायचा आहे संग्रामदादा, कारण की अरबाजच आहे की जो तुमच्या विरुद्ध उभा राहू शकतो. बाकी अरबाजच्या विरुद्ध कोण उभा राहणार आहेत? पॅडीदादा का अजून कोण राहणार आहे? पॅडीदादा चपळ आहेत का? तर आहेत, ह्याच्यावर तीन मात्र शंका नाही आहे. पण ज्या अभिजित म्हणा अंकिता म्हणा हे अरबाज संघ लढू शकत नाहीत, कारण त्याच्यापुढे यांची ताकद कमी पडते. पण संग्रामदादा तुमची ताकद चांगली आहे, त्यांच्याशी तुम्ही लढू शकता. पण संग्रामदादांना काही कळत नाही. आता सध्या ते जान्हवीच्या सोबत राहून बऱ्यापैकी वेगळं वागण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही बाहेर सिरियल पाहून गेला आहे, बिग बॉस बघितला आहे तुम्ही बाहेर आणि आत गेला आहे. तुम्हाला कळलं पाहिजे होतं की आपण कुठल्या साईडला असावं व आपण कसं लढावं. तुम्ही अभिजितच्याच विरुद्ध लढायला जाताय. अहो तुम्ही लढायचं आहे ना तुम्हाला तर अरबाज विरुद्ध लढा. तुम्ही बी टीमलाच तुम्ही टार्गेट करताय. काय बोलायचं? तुम्ही एकटं खेळू शकता, याची काही शंका नाही. असो, तुमची लढाई बघू आपण बघूया पुढे. पण मला वाटतं की तुम्ही अरबाज विरुद्ध उभा राहिलं पाहिजे. मला नाही तर बऱ्याच लोकांना हे वाटतं. अरबाजला भिवून मागं सरकू नका.